आयोजित प्रायोजक पुरस्कार सोहळा म्हणजे स्पॉन्सर प्राइज या कार्यक्रमात मी विनोद भाकरे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित अतिथी मान्यवर, शाळेचे सन्माननीय संस्थाचालक, शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळेचे उपप्राचार्य आदी सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे। आमंत्रित करतो। नैपुण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। तेव्हा पुनश्च एकदा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात उपस्थित सर्वांचे मनपूर्वक स्वागत करून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो। आजचा हा खास कार्यक्रमात शाळेतील मेहनती आणि गुणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। या सत्कार व गुणगौरव सोहळ्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि त्यांनी गाठलेल्या यशाची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करणे होय। माननीय पेठे मॅडम यांना मी विनंती करतो त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे। माननीय पेठे मॅडम, शिक्षणाच्या क्षेत्रात प्रत्येक विद्यार्थी आपल्या वेगळ्या क्षमतांसह आणि अलौकिक कार्यशक्तीने प्रगती करत असतो। आपल्यामध्ये उपस्थित या गुणी विद्यार्थ्यांनी त्यांच्या सतत प्रयत्नांच्या पराकाष्ठेने आणि परिश्रमामुळे उत्कृष्ट यश संपादित केले आहे। आज या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने आपण त्यांच्या कष्टाचे तसेच यशाचे कौतुक करणार आहोत। याशिवाय हे गुणवंत विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांसाठी देखील प्रेरणादायक व आदर्श ठरतील। चला तर मग या गुणगौरव सोहळ्याला प्रारंभ करूया। CBSE इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेत यावर्षी सुद्धा शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत अभूतपूर्व यश संपादित केलेले आहे आणि शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेला आहे। यंदा बोर्ड परीक्षेत 161 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते। यामधून 16 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले। कुमारी वैभवी संदीप दंडाळे या विद्यार्थिनीने 94.20% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला। तेव्हा वैभवी व तिच्या पालकांनाही मी मंचावर आमंत्रित करतो। आनंद कलेक्शन वरुडचे संचालक श्री अशोक माखीजा यांच्यातर्फे इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यास हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। तेव्हा श्री अशोक माखीजा यांना मी विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार वैभवी संदीप दंडाळे हिला प्रदान करावा। काही कारणास्तव वैभवी अनुपस्थित आहे, तेव्हा वैभवीची आई सौ विद्या संदीप दंडाळे यांना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार स्वीकारावा। आनंद कलेक्शनचे संचालक यांच्यातर्फे हा पुरस्कार प्रदान स्वीकारताना सौ विद्या संदीप दंडाळे। पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक, प्रमाणपत्र। तसेच लक्ष्मी बूट हाऊस चे संचालक अतुल कावडे यांच्यातर्फे सुद्धा इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यास पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। तेव्हा श्री अतुल काळे यांना मी विनंती करतो की त्यांनी देखील हा पुरस्कार सौ विद्या दंडाळे मॅडम यांना प्रदान करावा। पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र। सर्व मुलांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या वैभवीच्या कार्याचा, तिच्या शैक्षणिक प्रगतीचा आपल्याला गुणगौरव करायचा आहे आणि आपल्यालाही या सर्व विद्यार्थ्यांपासून आदर्श घ्यायचा आहे।
पुरस्कार प्राप्त सौ विद्या दंडाळे तसेच मान्यवरांचे आभार. यानंतर पुढील पुरस्कार इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत विज्ञान या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास श्री राजेश ठाकरे यांच्या आई स्वर्गीय श्रीमती शालिनीताई ठाकरे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. तेव्हा या पुरस्काराची मानकरी ठरणारी विद्यार्थिनी सर्वज्ञ जगदीश होले या विद्यार्थिनीला व तिच्या पालकांनाही मी मंचावर आमंत्रित करतो. सर्वज्ञ जगदीश होले. श्री राजेश ठाकरे यांच्यातर्फे स्वर्गीय श्री शालिनीताई ठाकरे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. तेव्हा संस्थेचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री गोपाल भाऊ वानखडे सरांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार श्री राजेश ठाकरे यांच्यातर्फे हा पुरस्कार प्रदान करावा. सर्वज्ञ हिला विज्ञान विषयात सर्वाधिक 100 पैकी 96 गुण प्राप्त झालेले आहेत. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र. पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी व तिच्या पालकांचे मनपूर्वक अभिनंदन. मान्यवरांचे आभार. पुढील पुरस्कार गणित या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत गणित या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास सौ नंदिनीताई ठाकरे यांचे सासरे स्वर्गीय श्री संतोषराव ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जाहीर करण्यात आलेला आहे. या पुरस्काराची मानकरी ठरणारी विद्यार्थिनी कुमारी नॅन्सी जितेंद्र शहा या विद्यार्थिनीला व तिच्या पालकांनाही मी मंचावर आमंत्रित करतो. कुमारी नॅन्सी जितेंद्र शहा या विद्यार्थिनीला गणित या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त झालेले आहेत. आणि सौ नंदिनीताई ठाकरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार नॅन्सीला प्रदान करावा. शाळेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर श्री राम गोंदे सरांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार नॅन्सी आणि तिच्या पालकांना प्रदान करावा. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, रोख रक्कम, प्रमाणपत्र. नॅन्सी व तिच्या पालकांचे मनपूर्वक अभिनंदन. मान्यवरांचे आभार. पुढील पुरस्कार इंग्रजी या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास व विद्यार्थिनीस इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत इंग्रजी या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास व विद्यार्थिनीस सौ ज्योती प्रदीप बिटाडकर यांच्यातर्फे जाहीर करण्यात आलेला आहे. आरुष गिरीश राठी आणि खुशी विनोद चौधरी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. तेव्हा या दोन्ही विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. सौ ज्योती प्रदीप बिटाडकर मॅडम यांना विनंती करतो मुलांमधून. तेव्हा संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री सुधाकरजी ठाकरे सरांना मी विनंती करतो की हा पुरस्कार आरुषला प्रदान करावा. त्याचबरोबर खुशी विनोद चौधरी हिला सुद्धा मी मंचावर आमंत्रित करतो. खुशी विनोद चौधरी. मुलांमधून गिरीश राठी याला इंग्रजी या विषयात सर्वाधिक 100 पैकी 94 गुण, तर मुलींमधून खुशी विनोद चौधरी हिला सर्वाधिक 100 पैकी 97 गुण प्राप्त झाले. यानंतर संस्थेचे सचिव सन्माननीय अनिल भाऊ गुल्हाणे सरांना मी विनंती करतो की त्यांनी खुशीच्या आई यांना खुशीचा हा पुरस्कार प्रदान करावा.
सन्माननीय मान्यवरांचे आभार. पुढील पुरस्कार हिंदी या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत हिंदी या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणारी विद्यार्थिनी कुमारी आसावरी नितीन वडनेरकर या पुरस्काराची खरी मानकरी ठरली आहे. सदर पुरस्कार संस्थेचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री गोपाल भाऊ वानखडे यांच्या आई स्वर्गीय श्रीमती मनोरमाबाई वानखडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जाहीर करण्यात आला आहे. तेव्हा सन्माननीय श्री गोपाल भाऊ वानखडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आसावरीचे वडील या ठिकाणी उपस्थित आहे तेव्हा हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा. आसावरीला हिंदी या विषयात 100 पैकी 99 गुण प्राप्त झालेले आहेत. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र. पुरस्कार प्राप्त पालकांचे व सन्माननीय गोपालभाऊ वानखडे सरांचे मनपूर्वक आभार. पुढील पुरस्कार वर्ग 9वीतील क्लास टॉपर करिता जाहीर करण्यात आलेला आहे. इयत्ता 9वी क्लास टॉपर या पुरस्काराची मानकरी ठरणारी विद्यार्थिनी आहे कुमारी प्रांजली रामकिशन गोस्वामी. मी प्रांजली व तिच्या पालकांनाही पुरस्कार स्वीकारण्याकरिता मंचावर आमंत्रित करतो. हा पुरस्कार स्वर्गीय श्रीमती प्रेमा संतोष अग्रवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माननीय श्री लोकेश भाऊ अग्रवाल यांनी प्रदान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कुमारी प्रांजली रामकिशन गोस्वामी. इयत्ता 9वी मध्ये प्रांजली रामकिशन गोस्वामी हिला सर्वाधिक 96.80% गुण प्राप्त करून ही विद्यार्थी अव्वल ठरलेली आहेत. तेव्हा जोरदार टाळ्या त्या विद्यार्थिनीसाठी नक्कीच व्हायला पाहिजेत. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक व प्रमाणपत्र. प्रांजली व तिच्या पालकांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. पुढील पुरस्कार इयत्ता 9वी विज्ञान या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास डॉक्टर सौ शुभांगी प्रशांत शेळके यांच्या आई स्वर्गीय श्रीमती वैशालीताई नंदकिशोर राऊत यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार अनुक्रमे मल्हार जगदीश रेरकर तसेच अनन्या अशोक साबळे या दोन्ही विद्यार्थ्यांना प्राप्त झालेला आहे. तेव्हा या दोन्ही विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांनाही व्यासपीठावर मी आमंत्रित करतो आणि डॉक्टर सौ शुभांगी शेळके मॅडम मल्हार. संस्थेचे सन्माननीय कोषाध्यक्ष डॉक्टर श्री राजेंद्र राजोरिया सर त्यांना मी विनंती करतो त्यांनी मल्हार हा पुरस्कार प्रदान करावा. सोबतच मल्हारचे पालकही इथे उपस्थित आहेत. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र. यानंतर मल्हार नेरकर आणि अनन्या अशोक साबळे या दोन्ही विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी मध्ये विज्ञान या विषयात सर्वाधिक 100 पैकी 97 गुण प्राप्त झालेले आहेत. यानंतर अनन्या अशोक साबळे या विद्यार्थिनीचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तेव्हा संस्थेचे सन्माननीय सदस्य श्री विनयभाऊ यावलकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अनन्याला हा पुरस्कार प्रदान करावा.
प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास, इयत्ता 9वी मध्ये गणित या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास हा पुरस्कार गायत्री बुक डेपोच्या संचालिका वर्षाताई पंकज खंडेलवाल यांच्यातर्फे कुमारी यशस्वी विनोद देशमुख या विद्यार्थिनीला जाहीर झाला असून कुमारी यशस्वी व तिच्या पालकांनी या पुरस्काराचा स्वीकार करावा आणि वर्षाताई पंकज खंडेलवाल यांनी यशस्वीला हा पुरस्कार प्रदान करावा. यशस्वीने आपल्या नावाप्रमाणेच गणित या विषयात जे संपादित केलेले आहेत, तिला गणित या विषयात 100 पैकी 99 गुण प्राप्त झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने ती या पुरस्काराची मानकरी ठरलेली आहे. यशस्वीचे मनपूर्वक अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतरचा प्रायोजित पुरस्कार वर्ग 9वी मध्ये मराठी या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता जाहीर झाला असून सदर पुरस्कार संस्कृत व मराठी विषयाच्या ज्येष्ठ शिक्षिका, आमच्या मार्गदर्शिका सौ श्रद्धा ओळे मॅडम यांच्या आई स्वर्गीय आशाताई पांडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येत असून यंदाचा हा पुरस्कार प्राप्त करणारे विद्यार्थी ठरले आहेत कुमारी ऐश्वर्या गणेश बंगीरते व देवांश कृष्णा बोरकुटे. तेव्हा या दोन्ही विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांनाही मी मंचावर आमंत्रित करतो आणि सौ श्रद्धा ओळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या दोन्ही मुलांना हा पुरस्कार प्रदान करावा. ऐश्वर्या ओळे मॅडम आमच्या ज्येष्ठ शिक्षिका आहेत असं मी आधीच म्हटलेलं आहे, कारण ओळे मॅडम बऱ्याच वर्ष या शाळेमध्ये त्यांनी आपली सेवा दिलेली आहे आणि त्यांच्या या सेवेचाच परिणाम आज विद्यार्थ्यांमध्ये मराठी या विषयात एवढे गुण मिळते आहेत. यानंतर देवांश कृष्णा बोरकुटे या विद्यार्थ्याला मराठी या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त झालेले आहेत. टाळ्यांचा आवाज कुठेतरी कमी पडतो आहे, उत्साह कुठेतरी कमी पडतो आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र. हे सर्व जे विद्यार्थी आपल्या पुढे येत आहेत त्यांचं कठोर परिश्रम, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे विद्यार्थी या व्यासपीठापर्यंत इथे पोहोचलेले आहेत. तेव्हा या सर्व विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात, कारण टाळ्यांचा वर्षाव हा कुठेही थांबायला नको, कारण आपल्या टाळ्याच या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत आहेत. पुढील पुरस्कार इयत्ता 8वी क्लास टॉपर करिता जाहीर करण्यात आलेला आहे. इयत्ता 8वी क्लास टॉपर या पुरस्काराची मानकरी ठरलेला विद्यार्थी आहे सोहम ईश्वरचंद्र श्रीराव. मी सोहम व त्याच्या पालकांनाही व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि सन्माननीय श्री निळकंठराव यावलकर यांना विनंती करतो की त्यांनी स्वर्गीय श्री विश्रामजी श्रावणजी यावलकर स्मृती समारोह प्रित्यर्थ प्रदान करण्यात येणारा हा विशेष पुरस्कार देऊन सोहमला पुरस्कृत करावे. श्री निळकंठ यावलकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी सोहमला हा पुरस्कार प्रदान करावा. इयत्ता 8वी मध्ये सोहमला सर्वाधिक 98.50% गुण प्राप्त करून हा विद्यार्थी अव्वल ठरलेला आहे. सोहमचे मनपूर्वक अभिनंदन, मान्यवरांचे आभार. पुढील पुरस्काराचा मानकरी देखील हाच विद्यार्थी ठरलेला आहे. पुढील पुरस्कार गणित या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 8वी गणित या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणारा
दुसऱ्या पुरस्काराचा मानकरी ठरणारा हा विद्यार्थी देखील सोहम ईश्वरचंद्र श्रीराव हाच ठरलेला आहे. सोहमला गणित या विषयात सर्वाधिक 100 पैकी 100 गुण प्राप्त करून त्या विद्यार्थ्याने अभूतपूर्व यश संपादित केलेले आहे. तेव्हा सौ कांचनमाला व्यास यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वर्गीय श्री सोमनाथजी तिवारी यांच्या स्मरणार्थ पुरस्कार सोहमला प्रदान करावा. या ठिकाणी अनुपस्थित आहेत तेव्हा सन्माननीय अभय यावलकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी सोहमला हा पुरस्कार प्रदान करावा. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक व प्रमाणपत्र. पुरस्कार प्राप्त सोहमचे मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. पुढील पुरस्कार इयत्ता 8वी विज्ञान या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ माधुरी भोंडे मॅडम यांचे सासरे स्वर्गीय श्री पंढरीनाथ भोंडे यांच्या स्मरणार्थ असलेल्या या पुरस्काराची मानकरी ठरणारी विद्यार्थिनी आहे कुमारी साची जयंत काशीकर. तेव्हा साची व तिच्या पालकांनाही मी मंचावर आमंत्रित करतो. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ माधुरी भोंडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक व प्रमाणपत्र या स्वरूपात साचीचा यथोचित गुणगौरव करावा. आणि टाळ्या कुठेही कमी पडू देऊ नका. साचीला विज्ञान या विषयात सर्वाधिक 100 पैकी 100 गुण प्राप्त झालेले आहेत. म्हणजे कदाचित विज्ञान शिक्षकाला विचार पडलेला असेल की एक गुण कुठे कापावा. म्हणजे पूर्ण गुण प्राप्त करणारे हे विद्यार्थी ठरलेले आहेत. पुरस्कार प्राप्त साची व तिच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन तसेच मॅडमचे ही मनपूर्वक आभार. पुढील पुरस्कार इयत्ता 8वी मराठी या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे मानकरी अनुक्रमाने 3 विद्यार्थी ठरलेले आहेत. यामध्ये पृथा राहुल खिरडे, हिमांशु प्रभाकर बोडखे, कुमारी साची जयंत काशीकर या सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांनाही मी आमंत्रित करतो. आणि संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री सुधाकरजी ठाकरे सरांना विनंती करतो की त्यांनी स्वर्गीय श्रीमती कलावतीबाई ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार कुमारी पृथा राहुल खिरडे, हिमांशु प्रभाकर बोडखे, कुमारी साची जयंत काशीकर यांना प्रदान करावा. सर्वप्रथम कुमारी पृथा राहुल खिरडे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक व प्रमाणपत्र. विशेष म्हणजे या तिन्ही विद्यार्थ्यांना मराठी या विषयात सर्वाधिक 100 पैकी 99 गुण प्राप्त झालेले आहेत. यानंतर हिमांशु प्रभाकर बोडखे. सन्माननीय उपाध्यक्ष श्री सुधाकर ठाकरे सरांना मी विनंती करतो की त्यांनी तिन्ही मुलांना हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. टाळ्यांचा वर्षाव कुठेही थांबायला नको. यानंतर साची जयंत काशीकर. तिच्या पालकांनाही मी विनंती करतो की त्यांनीही हा पुरस्कार स्वीकारावा. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. पुढील पुरस्कार इयत्ता 7वीतील क्लास टॉपर करिता जाहीर करण्यात आलेला आहे. इयत्ता 7वीत सर्वाधिक 96.67% गुण प्राप्त करून हा पुरस्कार विजेती विद्यार्थिनी ठरली आहे कुमारी कृतिका धनराज बमनोटे. कुमारी कृतिका व तिच्या पालकांनाही मी मंचावर आमंत्रित करतो. आणि
सन्माननीय श्री प्रवीण देशमुख सरांना मी विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार प्रदान करावा. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक व प्रमाणपत्र. पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी व तिच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन व मान्यवरांचे आभार. पुढील पुरस्कार इयत्ता 6वीतील क्लास टॉपर करिता जाहीर करण्यात आलेला आहे. इयत्ता 6वीत सर्वाधिक 98.33% गुण प्राप्त करणारा विद्यार्थी सुमेध सुशील झाडे या पुरस्काराचा खरा मानकरी ठरलेला आहे. तेव्हा सुमेध व त्याच्या पालकांनाही मी मंचावर आमंत्रित करतो आणि माननीय श्री शांभाऊ केंडे सरांना विनंती करतो की त्यांनी स्वर्गीय श्रीमती तुळसाबाई केंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा हा विशेष पुरस्कार सुमेधला प्रदान करावा. सुमेध सुशील झाडे. काही कारणास्तव केंडे सर उपस्थित नाहीत, तेव्हा शाळेचे उपप्राचार्य श्री प्रतीक शुक्ला सरांना मी विनंती करतो की त्यांनी सुमेधला हा पुरस्कार प्रदान करावा. पुढील पुरस्कार इयत्ता 5वीतील क्लास टॉपर करिता जाहीर करण्यात आलेला आहे. इयत्ता 5वीत सर्वाधिक 98.11% गुण प्राप्त करून हा पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी ठरली आहे कुमारी हिंदवी गणेश निकम. तेव्हा कुमारी हिंदवी व तिच्या पालकांनाही मी या प्रसंगी व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर श्री राम गोदने सरांना विनंती करतो की त्यांनी स्वर्गीय श्री विनायकराव गोदने यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार कुमारी सर्वाधिक 97.92% गुण प्राप्त विद्यार्थिनी कुमारी पलाक्षी निलेश माणेकर ही या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. तेव्हा कुमारी पलाक्षी व तिच्या पालकांनाही मी मंचावर आमंत्रित करतो आणि संस्थेचे सन्माननीय सचिव श्री अनिल भाऊ गुल्हाणे सरांना विनंती करतो की त्यांनी स्वर्गीय श्री ज्ञानेश्वरराव गुल्हाणे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा बहुमान कुमारी पलाक्षीला प्रदान करावा. कुमारी पलाक्षी निलेश मानेकर. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक व प्रमाणपत्र. विद्यार्थ्यांचा उत्साह कुठेतरी कमी पडतो आहे, टाळ्यांचा आवाजही कुठेतरी कमी पडतो आहे. शेवटचा आणि पुढील पुरस्कार इयत्ता 3री क्लास टॉपर करिता जाहीर झालेला आहे. इयत्ता 3रीत सर्वाधिक 97.20% गुण प्राप्त करून अव्वल स्थान पटकावणारी कुमारी धृती विक्रम बैस ही या विशेष पुरस्काराची खरी मानकरी ठरली आहे. तेव्हा संस्थेचे सन्माननीय कोषाध्यक्ष डॉक्टर श्री राजेंद्र राजोरिया सरांना मी विनंती करतो की त्यांनी स्वर्गीय मातोश्री श्रीमती रत्नादेवी राजोरिया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा हा बहुमान कुमारी धृती विक्रम बैस हिला प्रदान करावा. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक व प्रमाणपत्र. पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व पालकांचे मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. सर्व प्रायोजिक पुरस्काराचे वितरण
या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले हे पुरस्कार केवळ त्यांच्या जिद्दीचे, संघर्षाचे व यशाचेच प्रतीक आहे. भविष्यात नवीन पिढीला प्रेरणा देणारे हे नक्कीच दीपस्तंभ ठरतील. यशाच्या या पंढरीत आपण सर्वांनी हे लक्षात ठेवावे की शिकणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. शेवटी एवढंच म्हणेल, शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी, कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी. तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनात भिडू दे, तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखं घडू दे, तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखं घडू दे. ही शुभेच्छा व्यक्त करीत आपल्यापासून मी रजा घेतो आणि पुढील कार्यक्रमाची सूत्रसंचलनासाठी आपल्या पुढे आमंत्रित करतो सौ संगीता काळेभाडे. Now, I would like to request our today's guest of honor, Honorable Sri Abhay Avalkar sir, to deliver his speech and give special guideline to our students. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि पालक मित्रांनो, सपनों की उडान या न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटच्या कार्यक्रमात आज उपस्थित राहता आलं याबद्दल संपूर्ण शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि संचालक मंडळाचा मी आभारी आहे. आपण ज्या पद्धतीने हे कार्यक्रम सकाळपासून साजरे करतायत, कोरिओग्राफी असो, कॉस्ट्युम्स असो, डान्सिंग असो, कुठलीही बाब असो, कुठल्याही प्रकारची उणीव या कार्यक्रमात, या प्रत्येक नृत्य आविष्कारात किंवा गाण्यामध्ये कुठल्याही याच्यात आढळली नाही. आणि हे सर्व नृत्य आणि सादर झालेले कार्यक्रम हे अतिशय अत्युत्तम दर्जाचे होते. मुंबईमध्ये चित्रपट पुरस्कार वितरण असो, झी सोहळा असो, त्या बरोबरीचे हे कार्यक्रम आपण इथे आयोजित केले. याबद्दल मी संपूर्ण शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. कारण मुंबईला नोकरीमध्ये असताना अशा प्रकारचे भरपूर कार्यक्रम पाहायला मिळाले. माझी संस्था चालकांना आणि शिक्षकांना विनंती राहील की अशा प्रकारच्या कुठल्या स्पर्धा जर शालेय स्तरावरच्या CBSE बोर्डाच्या किंवा कुठे होत असतील तर या शाळेने, या कॉन्व्हेंटने निश्चितच त्यात भाग घ्यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना अजूनही स्पृहणीय यश प्राप्त करता येईल. सपनों की उडान हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना ग्लोबल विजनकडे घेऊन जायला पाहिजे. कॉम्पिटिशन इतकी वाढलेली आहे की मी तुमचे कोषाध्यक्ष विनय आवलकर, आम्ही मॅट्रिकला असताना मोर्शी विधानसभा नाही, मोर्शी तालुका मधून मी प्रथम आलो होतो. त्यावेळेस मार्क होते 74.20. त्यावेळेस एकच तालुका होता मोर्शी आणि 74.20 वरती पहिला आलो होतो. आता यावेळेस 95, 96, 97, 98, 99 पाहिल्यावर अतिशय टफ कॉम्पिटिशन होते आहे. त्यामध्ये पालकांना एकच सूचना राहील की त्यांनी आपल्या पाल्यांसाठी खूप मोठी स्वप्न पाहणं गरजेचं आहे आणि ती स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आज संपूर्ण श्रोते वर्गात फक्त लाडक्या बहिणी दिसत आहेत, सगळे लाडके भाऊ गायब आहेत, फक्त लाडक्या बहिणी आहेत. म्हणजे शिक्षण घेणे, मुलींना तयार करणे, मुलांना तयार करणे ही फक्त लाडक्या बहिणींची जबाबदारी दिसते आहे. मी प्राचार्य मॅडमला विनंती करतो की पुढच्या वेळेस PTA किंवा तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना कार्ड देता त्यावेळेस सगळ्या वडिलांना कंपल्सरी करा. प्रत्येक वडील आणि आई सोबत आले पाहिजे. आई नसली तर चालेल पण वडील आलेच पाहिजे. अशा प्रकारची उदासीनता ही आढळून येणे अतिशय अयोग्य बाब आहे. मुलींच्या आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दोघांचाही हातभार लागणे आवश्यक आहे. पण मी सकाळपासून पाहतोय फक्त आया दिसत आहेत, वडील गायब आहेत सगळे. पहिल्यांदा विद्यार्थ्यांनीच स्वप्न पाहण्यापेक्षा वडिलांनी आपल्या मुलांसाठी स्वप्न पाहणं आवश्यक आहे. आणि ह्या कॉम्पिटिशनच्या युगात 5वी 6वी पासूनच
त्या प्रकारची तयारी करणं आवश्यक आहे असं दिसते आहे. कारण यावर्षी नीटला 636 मार्क मिळालेला अकोल्याचा विद्यार्थी रिपीट मारतोय. एवढ्या मोठ्या प्रकारची कॉम्पिटिशन समोर येते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणं आणि त्या प्रकारची तयारी करून घेणं ही शाळेच्या बरोबर पालकांचीही गरज आहे. माझी शाळा प्रशासनाला विनंती राहील की प्रत्येक ठिकाणी ट्युशनचं पेव येते आहे. काही कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस महाराष्ट्रातील जर पाहिली सगळी, ती सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये क्लासेस होत नाही. प्रत्येक ठिकाणी ट्युशन्स पहिल्या वर्षीपासून ट्युशनचे क्लासेस होतात. ही शाळा किमान नियोजन करून येत्या 2-3 वर्षात ट्युशन फ्री करण्याचं नियोजन संस्था चालकांनी करावं, जेणेकरून खरोखर ही शाळा नावारूपास येईल. कारण या शाळेमध्येच जे विद्यार्थी शिकतात, शाळेचा दर्जा उंचावणे, अजून उंचावणे आता आहे त्यापेक्षा ही संस्था चालकांची आणि शिक्षक वर्गाची जबाबदारी राहील. तर ही शाळा ट्युशन फ्री करून दाखवावी अशी माझी त्यांना विनंती आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की या सगळ्या तायांची संख्या भरपूर आहे. तर मुलींवरती विश्वास ठेवणं आवश्यक आहे, त्यांना सपोर्ट करणं आवश्यक आहे. तर तुमच्या मुलींमध्ये विश्वास ठेवा. बिलीव्ह इन युअर डॉटर्स. त्यांना मोठं करा, आपल्या पायावर उभं करा आणि मगच हळदीचे कार्यक्रम करा. त्याच्यापूर्वी हळदीचे कार्यक्रम करू नका. आणि शिक्षणाचा जेव्हा आपण विचार करतो तर मी सहज स्कॉलरशिप्स कुठल्या आहे हे काल पाहत होतो. CBSE बोर्डाच्या स्कॉलरशिप आहे, स्टेटच्या स्कॉलरशिप आहे, UGCच्या स्कॉलरशिप आहे, फार PhD पर्यंत स्कॉलरशिप्स अवेलेबल आहे. मला एक तर स्कॉलरशिप अशी सापडली की जर सिंगल गर्ल चाइल्ड असेल तर तिच्या आईवडिलांना PhD करण्यासाठी स्कॉलरशिप. त्याला वयाची अट नाही. म्हणजे मला एकच मुलगी असल्यामुळे मी आता किंवा माझी मिसेस आम्ही PhD करू शकतो. आणि ती PhD स्कॉलरशिप कमी नाही आहे, 35,000 ते 40,000 रुपये महिना आहे. त्याला पुन्हा दरवर्षी जो बुक्सचा खर्च होतो, रिसर्चचा खर्च होतो, तो सुद्धा आहे. अशा प्रकारच्या भरपूर स्कॉलरशिप केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या, इतर संस्थाच्या आहेत. त्याच्यासोबत टाटा फाउंडेशन आहे, आदित्य बिर्ला ग्रुप आहे. आणि ह्या स्कॉलरशिप मिळण्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत त्यासाठी पालकांनी, विद्यार्थ्यांनी आणि शाळेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो जे 9वी-10वीतले विद्यार्थी आहे. आता इथे मागच्या वेळेस मी व्हिजिट दिली त्यावेळेस 11वी-12वीचे वर्ग सुरू होणार आहे. परंतु 11वी-12वीत गेल्यावर सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. नुकतंच इलेक्शन झालेलं आहे. कोणता झेंडा हातात घ्यायचा? कुठलाही झेंडा हातात घ्यायचा नाही. आपण आपलं शिक्षण, आपली नोकरी, आपलं करिअर हे महत्त्वाचं आहे. कारण जे राजकारणी नेते असतात त्यांची सगळी मुलं शिकून मोठी झालेली असतात. त्यामुळे आपल्या मुलाच्या हाती कुठलाही झेंडा घेऊ नका. त्याला शिकू द्या, मोठं होऊ द्या आणि त्याला त्याचं करिअर करू द्या. तो करिअर करून मोठा झाला की सरकारला तो काहीच मागणार नाही. स्पर्धा परीक्षा हा महत्त्वाचा पार्ट आहे. आपण MPSC, UPSC पर्यंत जातो, परंतु त्याच्यापेक्षाही रेल्वे आहे किंवा बाकीच्या ज्या परीक्षा आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, या परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवणं, तयार करणं, नोकऱ्या मिळवणं हे आवश्यक आहे. 10वी पास झाल्यापासून तर 12वी पास झाल्यानंतर ग्रॅज्युएटपासूनच्या सगळ्या नोकऱ्या, विविध नोकऱ्या अवेलेबल आहेत. या नोकऱ्यांना आपण अर्ज करून आपल्या पाल्यांना नोकरी मिळवून देणं, त्यांना तयार करणं हे आवश्यक आहे. आणि याच्यासाठी वरुडमध्ये सुद्धा या शाळेच्या माध्यमातून जसं सुपर 30 आहे तसं वरुड सुपर 30 करावं. एक डिजिटल क्लासरूम तयार करावी आणि त्यासाठी आमच्यासारख्या लोकांचा कुठलाही सहयोग लागला तर आम्ही तयार आहोत. पण त्यासाठी शाळेने उपभोग घ्यावा आणि या परिसरात शाळेमधले जे विद्यार्थी निघालेले आहेत ते मोठ्या मोठ्या पदावर जावेत. जेव्हा शाळेचा विषय निघतो, मी वाराणसीमध्ये इलेक्शन ऑब्झर्वर असताना जेव्हा खेड्यात फिरायचो तर एक वेळा मला असं सांगण्यात आलं की या गावामध्ये 40 IAS IPS आहे आणि स्टेट सर्व्हिसमध्ये असलेले लोक काय किती आहे ते सांगता येत नाही.
तसंच एका गावामध्ये खूप चांगली घरं होती. मी विचारलं ही लोक कुठे आहे, ते म्हणाले सगळे मुंबईमध्ये पाणीपुरी भेळ असं विकतात. तर त्याच्यासाठी काही नियंत्रण हे नाही आहे की आपण शिकलंच पाहिजे, धंदा करू शकतो, कुठल्याही गोष्टी करू शकतो. हे उदाहरण आहे युपी मधलं, की युपी सारख्या मागासलेलं राज्य जे आपण म्हणतो त्या राज्यातल्या एका गावात 40 IPS आणि IAS जर होऊ शकतात, तर वरुडमध्ये या शाळेतून या परिसरातून अशा प्रकारचे विद्यार्थी नुसतं IAS IPS किंवा स्टेट सर्व्हिस किंवा सेंट्रल सर्व्हिसमध्ये नसावेत, तर ॲपल, इंटेल, ॲमेझॉन, गुगल यासारख्या कंपनीमध्ये सुद्धा काम करणारे विद्यार्थी यातून निर्माण व्हावे. आणि मला वाटत नाही ही अशक्यप्राय गोष्ट आहे, ही अतिशय शक्य असलेली गोष्ट आहे. एकच उदाहरण सांगतो, मराठवाड्यातील बीड आणि जालना हे आपण मागासवर्गीय जिल्हे समजतो. त्या जिल्ह्यामधून MPSCने घेतलेल्या एका परीक्षेत 480 पोस्टमधून एकाच समुदायाचे, वंजारी समुदायाचे 95% विद्यार्थिनी सिलेक्ट झाले. वंजारी समुदाय, बंजारा समुदाय ही लोक अतिशय खडतर परिस्थितीतून समोर येऊन प्रशासनाचा महत्त्वाचा अंग बनण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या भागामध्ये आपला भाग आणि संपूर्ण विदर्भ हा अतिशय मागासवर्गीय या बाबतीत राहिलेला आहे. जेव्हा IAS ची लिस्ट निघते, IPS ची लिस्ट निघते किंवा डिप्टी कलेक्टरची लिस्ट निघते, आपल्या भागातून किती लोक गेली याचा जर आपण विचार केला तर 0 किंवा नगण्य पर्सेंटेज आपल्याला दिसतं. नुसतं PSI किंवा सेंटेक्स इन्स्पेक्टरपर्यंतच्या नोकऱ्या नाही, परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटकडच्या इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरपासूनच्या नोकऱ्या ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या नोकऱ्या आहेत. त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन करून, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देऊन, इंटर डिपार्टमेंट प्रमोशन करून कमिशनर झालेले लोक सुद्धा मी पाहिलेले आहेत, इन्कम टॅक्स कमिशनर. तर अशा नोकऱ्या प्राप्त करण्यामध्ये आपण का मागे पडावं? पालकांनी, शाळेनी आणि विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावा. माझी विनंती राहील या शाळेला की ही शाळा एक सुपर स्कूल म्हणून समोर यावी. त्यासाठी शाळेने वेगवेगळ्या परीचे प्रयत्न करावे. इंटरनॅशनल कंपनीज, MNCs बाहेर शिकायला जायला, SAT करून 12वी करून आपण सहजपणे बाहेर शिकायला जाऊ शकतो, किंवा 11वी 12वी करून आपण शिकायला जाऊ शकतो. त्याच्यानंतर समोर MS करायला आपण जाऊ शकतो. पण त्या दृष्टीचा प्रयत्न, स्वप्न हे विद्यार्थ्यांना दाखवणं आवश्यक आहे. आणि हे स्वप्न सुरुवातीला घरातूनच पालकांना दाखवावं लागतील आणि पालकांनी ती स्वप्न आपल्या विद्यार्थ्यांना दाखवण्याची नम्र विनंती आहे. तसेच या संस्थेने नुकतीच नर्सिंग स्कूल सुरू केली आहे. त्याचबरोबर जॉब ओरिएंटेड ITI सुरू करता येईल का याचाही प्रयत्न आपण केला पाहिजे. सेमी कंडक्टर आहे, बाकीचे विषय आहे, डाटामधले विषय आहे. या दृष्टीचा ITI जर या संस्थेतर्फे या भागात सुरू करता आला तर फार मोठी गोष्ट होईल. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात संपूर्ण जगभर AI मध्ये काम करणाऱ्या इंजिनियरचं अभूतपूर्व शॉर्टेज निर्माण झालेलं आहे. त्याचा फायदा घेता येईल अशा प्रकारचे कोर्सेस या भागात सुद्धा व्हावे ही माझी विनंती राहील. आपण मला बोलावलं आणि माझं 4 शब्द ऐकून घेतले याबद्दल माझे आभार. धन्यवाद. इथेच थांबतो. Thank you so much, sir, for sharing your life experience and telling the importance of the competitive exam. Thank you. I would like to request here Godne sir to hand over the token of love to Abhay Avalkar sir. I would like to request here Razaria sir to hand over token of love to Honorable Sri Praveen Deshmukh sir.
presented 25,000 rupee check to Orange City Baudeshiya Sanstha. So give a big round of applause. Thank you so much, sir. Give a big round of applause, everyone. Thank you, sir. I would like to request your principal, ma'am. everyone, सर्वे Sir has donated Andhashraddha Nirmulan books to principal, ma'am. Thank you, sir. And it's really for our school also. You students, you also going through it. Thank you, sir. सर्व पालकांनी आणि सगळे स्टुडंट्सनी उद्याला ठीक 1 वाजता इथे आपली सीट ऑक्युपाय करायची आहे. मोटिवेशनल स्पीकर मिस्टर विजय बत्रा त्यांच्या स्पीचमध्ये एकदा त्यांचं सेशन स्टार्ट झाला की कोणाला पण एंट्री करता येणार नाही आणि मधातून उठून पण जाता येणार नाही. सगळे गेट सुद्धा क्लोज होते. तर पेंडॉलमध्ये पण मधातून कोणी उठणार नाही आणि मधात येऊन कोणी बसणार नाही, कारण त्यांचे सेशनला डिस्टर्बन्स होईल. आणि ते नॅशनल लेवलचे मोटिवेशनल स्पीकर आहे. एवढे मोठे स्पीकर आपल्याला सिल्वर जुबली निमित्त इथे लाभलेले आहे. त्याचा आवर्जून सगळ्यांनी फायदा घ्यायचा आणि बोथ आई वडील आणि स्टुडंट सगळ्यांनी यायचं. आणि स्टुडंटसाठी तर कंपल्सरी आहे. सगळे स्टुडंटनी यायचं, पण आपल्या आई बाबांना सोबत घेऊन यायचं. प्रॉमिस स्टुडंट्स? स्पेशली बाबांना जास्त महत्वाचं. स्टुडंटनी एकटं शाळेत यायचं नाही. स्टुडंटची अटेंडन्स कंपल्सरी आहे. सगळे स्टुडंटला शाळेत यायचं आहे, बट आई आणि बाबांना सोबत घेऊन, स्पेशली बाबांना पण. म्हणून पालकांना सुद्धा विनंती आहे की आपल्या कुठल्याही प्रकारचे काही कामं असेल तर तसं थोडंसं आपल्या कामाचा शेड्यूल करा आणि हा 1-1.5 तासाचा सेशनचा अवश्य फायदा घ्या. हे एक शाळेतर्फे पॅरेंट्सला एक खूप सरप्राईज आणि एक चांगलं गिफ्ट आहे सिल्वर जुबली निमित्त, तर त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. म्हणून सगळे पॅरेंट्सला रिक्वेस्ट आहे की आपल्या स्टुडंट्सला घेऊन शाळेमध्ये ठीक 1 वाजता, कारण तुम्ही जर लेट झाले आणि सेशन स्टार्ट झाला तर इथे एंट्री मिळणार नाही. आणि महत्वाचं आहे की हे दिल्लीवरून फ्लाईटने नागपूरला येत आहे. 2,000 तिकीट आहे जाण्या येण्याचा खर्च. आणि हां, शोची सुद्धा एंट्री तिकीट आहे. एंट्री पास सुद्धा असते. आणि ते नागपूरला उतरणार, तिकडे इकडे येणार. दीपक बत्रा, विजय बत्रा इज अ वेल नोन ग्रेट. यूट्यूबवर तुम्ही पाहिलं असेल, कदाचित आता प्रत्येकाचा माहीत असेल. दिल्लीमध्ये यांच्या कार्यक्रमाचे तिकीट 2,000 रुपये आहे. कोणालाही यांचा जर सेशन अटेंड करायचं असेल तर त्याची तिकीट 2,000 रुपये आहे दिल्लीला. आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी फक्त ह्या सिल्वर जुबली प्रोग्राम आहे म्हणून आपण ही व्यवस्था केलेली आहे. आणि याकरता त्यांची सगळी व्यवस्था जाण्या येण्याची आपण काही स्पॉन्सर घेतले, काही शाळा करत आहे. या पद्धतीनं हा मोठा भव्य कार्यक्रम आपण घेतलेला आहे. आणि ह्या ओपन फॉर ऑल आहे. आपले पालक वर्ग तर राहतीलच, पण बाहेरचे काही प्रतिष्ठित मंडळी या सेशनला यायची इच्छा असेल तर तेही येऊ शकतात. फक्त माझी हात जोडून विनंती आहे की कोणीही नाराज होऊ नये, कारण की 2 वाजता त्यांचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पेंडॉलमध्ये पण एंट्री आम्ही बंद करणार आहे आणि गेट पण शाळेचे बंद होणार आहे. कारण की त्यांची इन्स्ट्रक्शन आहे की मला ड्युरिंग सेशन कुठलाही डिस्टर्बन्स नको. तर पर्टिक्युलरली विद्यार्थ्यांना जे नर्सरीचे किंवा प्री प्रायमरीचे विद्यार्थी असतील त्यांना आपण न आणलेलं बरं. फर्स्ट स्टँडर्डपासून तर 10वीपर्यंत विद्यार्थी येऊ शकतात आणि पालक सगळेच येऊ शकतात. तर माझी हात जोडून विनंती आहे
की त्यांचं शिक्षण सुरू झाल्यानंतर जर गेट बंद झाले, जर कोणाला पेंडॉलमध्ये एंट्री नाही मिळाली तर कृपया नाराज होऊ नका. धन्यवाद. For further inauguration, I would like to call here our school vice principal, Honorable Sri Pratik Shukla sir. I am here for achievements of 25 years. मागील 25 वर्षाचा लेखाजोखा आपल्या विद्यार्थी आणि पालक वर्गापर्यंत तसेच या वरुडवासियांपर्यंत सोबतच संपूर्ण अमरावती जिल्ह्याच्या सगळ्या लोकांपर्यंत शाळांपर्यंत पोहोचावा त्याकरिता आम्ही एक स्मरणिका काढलेली आहे आणि त्या स्मरणिकेचं नाव आहे उडान द सक्सेस ऑफ 25 इयर्स. या 25 वर्षाचं जे आमचा विकास आहे, जो काही प्रवास आहे, या सगळ्या प्रवासाचा लेखाजोखा, या शाळेचा इतिहास, या शाळेची पायाभरणी, या शाळेच्या समग्र विद्यार्थ्यांचं यश, या शाळेने केलेले अथक परिश्रम, या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेले परिश्रम, स्कूल मॅनेजमेंटने केलेले परिश्रम, विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती, या सगळ्यांचा लेखाजोखा आम्ही या स्मरणिकेमध्ये लिखित केलेला आहे. आज 28 नोव्हेंबर 2024 गुरुवारला आम्ही सदर स्मरणिकेची प्रतिकात्मक रित्या अनावरण करत आहोत. तर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या स्मरणिकेचं प्रतिकात्मक अनावरण करावं. फायनल स्मरणिका ही अंतिम रूपामध्ये साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये प्रकाशित केल्या जाईल आणि शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ती स्मरणिका भेट रूपामध्ये देण्यात येईल. सोबतच वरुडमधील सन्माननीय व्यक्ती, वरुडमधील सगळ्या शाळा व महाविद्यालय तसेच अमरावती जिल्ह्यातील जितक्याही शाळा आणि महाविद्यालय आहेत, विद्यापीठ आहेत, या सगळ्यांना भेट स्वरूपामध्ये ते आम्ही पाठवणार आहोत. सोबतच या स्मरणिकेचं ई बुक सुद्धा येत्या जानेवारी महिन्यापासून उपलब्ध असेल, ज्यामध्ये आम्ही शाळेचा 10व्या वर्गाचा रिझल्ट, मग तो सुरुवातीला स्टेट बोर्ड असेल, नंतर CBSE असेल, त्यामध्ये दिलेला आहे. सोबतच मिस अँड मास्टर ही स्पर्धा सन 2000 पासून राबवल्या जाते, त्याचा सुद्धा लेखाजोखा याच्यामध्ये आहे. स्काउट गाईडमध्ये शाळेचं योगदान, त्याचा सुद्धा याच्यामध्ये लेखाजोखा आहे. सोबतच स्पोर्ट्स अचिव्हमेंट आहे, शाळेने काय काय स्पोर्ट्स अचिव्हमेंट या 25 वर्षामध्ये केलेल्या आहे, त्याचा सुद्धा लेखाजोखा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. नवोदय विद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा असेल, नवोदय विद्यालयामध्ये जे आमचे प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी जे आज शिक्षण घेत आहेत, त्या सगळ्यांची नावं, त्या सगळ्यांचं यश त्याच्यामध्ये आहे. सोबतच मान्यवरांचे शाळेप्रती काय विचार आहेत, वेगवेगळे समाज सुधारक जे समाजसेवेचं काम करतात त्यांचे विचार, त्याच्यानंतर राजकीय नेता, खासदार असेल, आमदार असेल, वेगवेगळे कॅबिनेट मंत्री असेल, त्यांच्या शाळेबद्दलचे मत, सोबतच आमचे शाळेचे माजी अध्यक्ष असेल, सध्या कार्यरत असलेले अध्यक्ष असतील, सगळे संचालक मंडळाचे मत, मेहनत, प्रवास या त्याच्यामध्ये दिलेला आहे. शाळेचे माजी प्राचार्य, शाळेचे सध्या असलेले वर्तमान प्राचार्य, त्यानंतर आमचे शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, या सगळ्यांचे लेख, कविता, या सगळ्यांचा संग्रह, शाळेचे वेगवेगळे अनुभव, जीवन प्रवास यामध्ये दिलेला आहे. सोबतच फाउंडर मॅनेजमेंट बॉडी सुद्धा त्याच्यामध्ये दिलेली आहे की 1999 साली कोण कोणत्या पदावर होतं आणि 2024 मध्ये कोण आहे, त्याचा सुद्धा याच्यामध्ये लेखाजोखा आहे. आणि समग्र स्टाफची माहिती सुद्धा फोटो सहित त्याच्यामध्ये दिलेली आहे, असं त्याचं स्वरूप आहे. आणि काही स्पॉन्सर्स, काही ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तर याचं प्रतिकात्मक अनावरण, उडान द सक्सेस जर्नी ऑफ 25 इयर्स, याचं अनावरण मान्यवरांनी करावं असं मी त्यांना आग्रह करतो, विनंती करतो. आम्ही या स्मरणिकेच्या छापणार आहोत. जवळपास 150 पानाची ती स्मरणिका बनून तयार होईल.
अनुसार उडान द सक्सेस ऑफ 25 इयर्स या प्रतिकात्मक स्मरणिकेचं अनावरण झालेलं आहे. ही स्मरणिका आणि अंतिम स्मरणिका याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण या सोहळ्यामध्ये त्याचं अनावरण होणं आवश्यक असतं, जरुरी असतं आणि म्हणून आम्ही त्याचं प्रतिकात्मक रूप आमच्या समोर सादर केलेलं आहे. इट विल बी अ वंडरफुल एक्सपिरियन्स इन द मंथ ऑफ जानेवारी. एव्हरीवन विल गेट दिस मॅगझिन द उडान द सक्सेस ऑफ 25 इयर्स. पुढील कार्यक्रमाकरिता मी आमच्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका संगीता काळे मॅडम यांना माईक हँडओव्हर करतो. Okay, sir. For further Miss and Master Crown ceremony, I would like to call upon Kapse ma'am.